सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. अँड आज आपण एक छोटी राईडला जातो आहे. मी आणि एक माझा फ्रेंड आहे, त्याची ड्यूक 390 आहे. सो आम्ही डिसाईड केलं एक छोटी राईड करूया आणि त्याच्यासोबत ॲज इज अ बाईक एक्सपर्ट. सो त्याच्यासोबत एक आपण आपल्या बाईकचा ब्रेकडाऊन करू, जे काय मॉडिफिकेशन केलं आहे, मिरर्स, फॉग लाईट्स, गेट, जे एवढं काय काय केलं आहे मी आत्तापर्यंत, त्याचं एक छोटासा ब्रेकडाऊन देऊ. आणि आय एम ऑलवेज लेट, सो माझा वाट बघतो आहे. सो लवकर निघू, त्या स्पॉटवर पोहोचू आणि मग भेटू. हा संकेत आहे. त्याच्यासोबत आपण राईडला जातो, एका स्पॉटला जाऊ मस्त. तुम्हाला थोडंसं इकडचे व्ह्यू दाखवून मी, आणि त्याच्यानंतर आय विल ब्रेक इट डाऊन टू यू एव्हरीथिंग दॅट आय हॅव डन ऑन दिस बाईक. सो मला खूप म्हणजे या बार अँड मिररसाठी एवढे कंटिन्यू मला त्रास देतात ना, आय स्वेअर एवढे त्रास देतात. बट आय मेक शुअर दॅट दिस वोंट हॅपन. सो फायनली आपण आपल्या स्पॉटला पोहोचलो आहे. आपण कवण्याला आलो आहे अँड दिस इज हाऊ इट लुक्स. आणि ही आहे संकेतची 390 ड्यूक, सप्टेंबरचं मॉडेल संकेत. आणि ती आहे आपली ट्रायम्फ. मी तुम्हाला ब्रेकडाऊन करतो थोडंसं, आपण ह्याच्याकडे बघूया. आणि मस्त डिझाईन, थोडासा काइंड ऑफ कॉस्मेटिक चेंजेस केले आहेत. ही डिझाईन्स वगैरे करून घेतले आहेत. खूप सेक्सी बाईक आहे, खूप म्हणजे खूप. त्याच्यानंतर बॅक टू अवर बाईक. फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं आहे, मॅडडॉगचे स्काउट एक्स लावून घेतले आहेत 40 वॅटचे. कारण आपली नॉर्मल जी हेडलाईट आहे ते खूप भयानक खराब आहे. ग्रिल थोडासा इश्यू करतो आहे व्हायब्रेशनमुळे आहे गेस, बट ही लाईट खूपच वीक आहे, त्याच्यामुळे मला करून घ्यायला लागलं. नेक्स्ट इज टी4चा जो सील कवर जे पण काय येतं, आय नेवर लाईक इट. सो मी हिमालयनचा फोकेटर लावून घेतला, जो की थोडासा प्रॉब्लेमॅटिक दिला, बट लुक्स गुड. देन रिलोकेट करायला लागलं मला नंबर प्लेट, जस्ट बिकॉज इथे नंबर प्लेट येत होतं तेव्हा थोडासा फॉगलाईटसोबत इश्यू होत होता. सो आय जस्ट चेंज इट आणि चेंज करून घेतलं खाली. मग बाकीचे जे काय ॲक्सेसरीज येतात स्पीड 400चे तर लावून घेतले आहेत ॲज इन विंडशील्ड. देन कम्स मी बार एंड पण लावून घेणार होतो, बट आय फाउंड अ बेटर बार एंड आफ्टर मार्केट. सो ते मी सोडून दिलं. त्याच्यानंतर केस गार्ड, रेडिएटर गार्ड, पार्टी लगेजसाठी, दॅट्स इट. आणि मेन म्हणजे द थिंग दॅट आय लाईक द मोस्ट अबाउट ट्रायम्फ, जो पण त्याने टँक कस्टमाइज करून दिला मला. आफ्टर ऑल त्याच्यासाठी 15K सेपरेट पे करायला लागले आहेत, बट हा जो लोगो 1200cc ट्रायम्फचा दिला आहे, जो मी कस्टमाइज ॲक्च्युली मी स्वतः करून घेतला आहे, मी स्वतः डिझाईन केली आहे प्रॉपर. अँड देन दिस इज हाऊ इट लुक्स. त्याच्यानंतर हा कस्टमाइज थोडासा टँकसाठी मी डिझाईन मस्त करून घेतलेला तो आहे. त्याच्यानंतर बार अँड मिरर लावून घेतले, त्याच्यासाठी खूप लोकांनी मला विचारलं हा कोणता आहे. तर दिस इज इट, बॅकोमॅट. हे मिरर्स मी बार अँड लावून घेतले. ऑलमोस्ट मला 1500 रुपीज लागले, फिटिंग इन्क्लुडेड. अँड दॅट्स इट. बाकी जास्त अजून मी काय केलं नाही, बिकॉज 4 months ओल्ड ॲक्च्युली. सो अजून इथपर्यंत जास्त तरी काय केलं नाही आहे बाईकवर. हळूहळू करू आपण, बट सेक्शन्स बघ्या. सो आता जस्ट चिल करणार थोडंसं पाऊस पण खूप येतो आहे. सो थोडा आम्ही चिल करू, शेडमध्ये बसू, थोडा गप्पा मारला की मग भेटू परत घरी. बाय.
फायनली आपण टाकतोय पहिले झाले ऑलमोस्ट राईड खतम झाली आहे. तर आम्ही मिनीच राईड होती. मोस्टली मला बस बाईकचं डिटेलिंग सांगायचं होतं की बाईकला एक्झॅक्टली काय काय चेंजेस केलं, जस्ट बिकॉज एव्हरी वन इज आस्किंग सो मच. तो मतलब T4 लगती नहीं है ना, सो दॅट्स इट. विल मीट इन द नेक्स्ट वन.